चला मॅचला आपण करूया सुरुवात. भरे संघ आपला कर्णधार आपण इथे पाठवून द्यायचा आहे त्वरित. टीम भरे थोडासा टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे भरे संघाला विनंती करतोय आपण त्वरित संपर्क साधायचा आहे, ही विनंती असेल. चला मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोशन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. मॅचला करूया सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोशन तयार. पहिलाच बॉलवर व्हेरिएशन दर्शवायच्या नादामध्ये फलंदाजी दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं बदन. फलंदाज बाद. नक्कीच पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन करताना आपण पाहिलंय. आधीची मॅच जर का पहिली मॅच आपण स्टार 11 मापोलीच्या विपक्षात पाहिली तर तिथेही कदाचित तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं होतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेला पुरेश एकदा पॉवरफुल गोलंदाजी टिचून मारा. इथे मात्र खेळत असं लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट. 2 विकेटचं बंधन. फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट्सचं पतन. धावसंख्या 2 बाद 0 या अंकावर टीम कासपाडा संघाची. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावला गेला. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? 2 क्षेत्ररक्षकांनी लवकर पोहोचणं गरजेचं होतं. कॉलिंग जर असताना प्रॉपर तर कदाचित रनआउटची इथे मात्र झेलबादची विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. निळ्या कॅपवाला खेळाडू खूप सारा दूरवर आपल्याला पाहायला मिळाला होता, त्यामुळं त्याला थोडीशी अशक्य वाटत होती ही झेल, कारण खूप सारा दूरवर पाहायला मिळाला होता तो. अन्यथा इथे मात्र विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असते आणि योगेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिकही मिळालं असतं. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल बॅटची कडा आपण इथून मात्र पाहताय आणि यावेळेला काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. यस अंपायर. विकेटचं पतन. फलंदाज बाद. ज्यांचं पारितोषिक मी आत्ताच पुकारलं होतं आणि ज्यांच्याकडून अर्थातच इथून मात्र आम्हाला 4 दिवस नाश्त्याची व्यवस्था जे करणार आहेत योगेश वडापावचे प्रोपरायटर योगेशजी भोईर इथे आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. फायनल लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय आणि चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला लेग बाईटच्या स्वरूपात. धावा मिळत आहेत इथे मात्र एक धाव मिळते. धावसंख्या 21 धावेने जाऊन पोहोचतीये, ती म्हणजे 3 या अंकावर धावफलक. 4000 ना बुड्ढा फॉर्म में आया बोल ना. जाऊयात मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. हो हो हो, फसवा चेंडू. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन बिघडलं गेलं, पण त्याच्यानंतरचं जे बॅकअप आहे ते गोलंदाजानंच चांगलं दिलं गेलं. पुन्हा एकदा सिंगल मिळाली आणि इथून मात्र षटक संपलाय. क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. चला नेक्स्ट मॅच साईराज कोसिंबे आणि विपक्षात जय हनुमान भरे. टॉस साठी आपण त्वरित यायचंय. साईराज कोशिंबे आणि जय हनुमान भरे, आपण चौथं षटक जसं संपेल तसं त्वरित इथून मात्र नाणेफेकीसाठी यायचंय. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. अक्षयला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. उदयला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. आपण इथून मात्र पाहताय षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता गोलंदाज उदय तयार. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये तोपर्यंत. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता तिथे मात्र कॅप्टन विराज कडून, आणि विराजच्याही कदाचित शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र. सिंगल मिळते. धावसंख्या 5 या अंकावर. धीरजच्या बॅट मधून जर का आपण पाहिलं तर एक धाव आता मात्र कन्वर्ट होताना आपण पाहिली आहे. न्यू बॅटर राहुल आहे मैदानाच्या आतमध्ये, जो सध्या तरी आता मात्र स्ट्राईकला राहुल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज उदय तयार. षटकातील पुढचा बॉल फेकी होती. इथून मात्र निर्धाव स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत 2. इथे मात्र सोनटक्केकर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहेत. मापोलीकरांनाही सळो की पळो करून ठेवण्याचं काम सध्या तरी जय बजरंग सोनटक्के संघाने केलं होतं. 32 धावांचं आव्हान होतं आणि त्याच्यानंतरही 4 षटकांमध्ये 32 धावा रोखल्या होत्या इथे मात्र टीम जय बजरंग सोनटक्के संघानं. पुढचा बॉल स्ट्रोक तर चांगला आहे. उडवले गेले यावेळेस चेंडूला किती धावा कन्वर्ट केल्या जातील तर समोरून धावा इथे मात्र चोरल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट करताना पाहतायत. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल उडवतायत यावेळेस या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. सिंगल डबल सध्या तरी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 9 या अंकावर धावफलक. चेंडू संपतील द्वितीय षटकातील 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. पुढचा बॉल स्ट्रोक तर आहे चांगला. ताकद खूप सारी कमी आणि क्षेत्ररक्षकाकडून घडतीये की काय चुकी नाहीये. चुकी घडली होती, सावरलं गेलं त्या क्षणाला. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतील आणि चेंडू संपतील या षटकातील 5. द्वितीय षटक प्रगती पथावर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं.
चांगला चेंडू, कदाचित या चेंडूच्या शोधत असावे. षटक संपत क्रमांक 2 आणि धावा संख्या 11. अगदी काही क्षणातच या स्पर्धेला भेट देण्याकरिता मनोहरजी भगत साहेब उद्योजक इथे उपस्थित होणार आहेत आणि त्यांच्या समोर सन्माननीय वैभव सर आणि रवी गोंडावे सर भिवंडी हे इथे उपस्थित होणार आहेत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा पॉवर ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मान्यवरांचं अगदी काही क्षणातच शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. साहिलला आणले गेले, गोलंदाज साहिल तयार. पुढचा बॉल याव्या स्ट्रोक तर चांगला आहे, ऑन साईडला हा फटका कन्वर्ट होतोय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना धावा रोखण्यामध्ये सध्या तरी टीम जयवजंग सोनटक्के संघ कंबर कसून इथे मात्र आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सिंगल मिळती आहे, धावा संख्या 13 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतील 3, शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. चला, जे काही चेंजेस घडवतात ते त्वरित घडवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 मिनिटं आहेत, त्या 2 मिनिटांमध्ये हे तुम्हाला 3 चेंडू फेकायचे आहेत. या गोष्टी चिन्हून घ्या. हो हो हो, बॅटच्या फेसमध्ये चेंडू जसा आलाय स्वतःच्या अंदाजात या चेंडूला फेकून दिले गेलाय. षटकार 6. आपण पाहत आहे गोलंदाज सय्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं आणि हाही चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. या चेंडूंची आवश्यकता होती, या फटक्यांची आवश्यकता होती टीम कासपाडा संघाला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. कमॉन रानू रानू. सन्माननीय सदाशिवजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही विनंती करतोय, पण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय आणि इथे मात्र चेंडू सुटलाय. हा ही चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेलाय, सरळ सीमा रेषा पार. चौकार 4. षटक संपलंय. इथे मात्र आपण पाहताय क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 27-27.
हेलो चिक शिलार के करोड़ों करोड़ों के बस्ती में सिर्फ एक ही दिलदार असते विजयबाई भोईर. त्यांना आपण पाहताय खूप सारी मेहनत या स्पर्धेला विजयबाई भोईर यांची आम्ही सातत्याने पाहिले. कल्पेश भानुशाली सुद्धा असतील, पण सध्या तरी करोडो की बस्ती में एक ही दिलदार असते विजयबाई भोईर. खूप सारे बिझी असतात या आयोजन नियोजनामध्ये. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता विराजने आणले गेले. आपण पाहताय पहिलाच बॉल निर्धाव फेक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहताय. चेक चेक. हॅलो हॅलो, क्षमस्व. पुनश्च एकदा थोडंसं दूर जाताना आम्ही तुमच्यापासून पाहतोय आणि या वेळेला फिकी झाली होती, पण पंचमचे तटस्थ स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये आपण पाहतात. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामधील चेंडू संपलेत आत्तापर्यंत. इथून मात्र 4 आणि फलंदाज बाद होतोय. परतावा लागला तंबूच्या असल्याला. या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक आदरणीय सन्माननीय संदीपजी गरज साहेब आणि त्यांच्या सर्व मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. वैभव सर शेलार, त्याच्यानंतर रवी गुंडावे सर भिवंडी आणि उद्योजक मनोहरजी भगत साहेबांचं अगदी काही क्षणातच मी आधी म्हटलं होतं, पण या वेळेला इथे मात्र त्यांचं शुभ आगमन या पॉवर ट्रॉफीला होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच इथे मात्र मनोजजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. चॅलेंज क्रिकेटचे जुने कॅप्टन म्हणून ज्यांची ख्याती आणि वंडर बॉय ऑफ भिवंडी ही ख्याती त्या व्यक्तिमत्वाला किंवा जे नाव त्यांना मिळालंय ते व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. उद्योजक सन्माननीय मनोहरजी भगत साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर वैभव सर इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आदरणीय सन्माननीय भिवंडीवरून रवीजी गुंडावे सर इथे उपस्थित होत आहेत. आपल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडूचा खेळ इथे मात्र संपलाय. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतीये 32-32. गोलंदाज सह्यार. पुढचा बॉल विरकावून दिलाय, उडवलं गेलंय, पाठवलं गेलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून देत आहेत षटकार. 6 ती म्हणजे अर्थातच आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. जाऊन पोहोचतीये ती म्हणजे धावसंख्या 38-38 विजयाकरिता
आपण पाहतोय पॉवर ट्रॉफी 2025 आयोजित पॉवर स्पोर्ट्स शेलार आणि अमित शेलारकर यांच्या विद्यमानाने आयोजन केलं पाहायला मिळते आपल्याला. पॉवर ट्रॉफी 2025चं हे महासंग्राम चालू आहे आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जर बघितलं गेलं तर कासपाडा संघ, दुसऱ्या बाजूने टीम सोनटक्के संघ आहे, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 37 आणि 38 धावांचं आव्हान आहे. दोन सलामीचे बॅटर वीरा शेलार आणि अतुल कार्पेटच्या साहाय्याने खेळल्यात. अगदी ड्राईव्ह करताना समोरून आणि पाठीमागे बॅकअप खूप चांगल्या पद्धतीने दिला आणि फेकी करेपर्यंत रनआउटची संधी देखील. एक सिंगल धाव फळकावरती बनवली गेली. अतुलला दुसरी धाव हवी होती, पण विराजला ठाऊक आहे ही परिस्थिती सध्या कोणत्या प्रकारची रिस्क न घेण्याची आहे, त्यामुळे इथे रिस्क न पत्कारताना एक सिंगल कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 2 या आकड्यावरती 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागची मॅच जर बघितले गेले तर 29चं टार्गेट दिलेलं आहे, जे पोहोचलं होतं 3 चेंडू 3 वरती, त्यामुळे 38 धावांचं आव्हान आता कुठे पोहोचतंय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. पाठीमागे लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध आणि तिकडनं फेकी येईपर्यंत धावा फळकावरती पुन्हा एकदा 1च्या स्वरूपामध्ये बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. 9.50च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायच्यात. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला, यावेळेस गॅप मध्ये बॉल आहे, निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4 धावा आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजे 7 या आकड्यावरती. स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच आपल्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या असे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय भावेशजी भोईर साहेब, अध्यक्ष भाजपा असूचित जाती मोर्चा उत्तर मंडळ यांचा इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जातं आणि फेकी येईपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढत आहेत. 8 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या. 8 ना चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. 5-8 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आपण पाहतोय, रिव्हर्स स्वीप करायचं होतं, लेग स्टंपवरती चेंडू ठेवला, फार लवकर ओळखलं आणि त्याच्याच मदतीनं धावसंख्या फळकावरती 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम साईरा स्पोर्ट्स कोशिंबे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जनुमान भरे अशी पाहायला मिळते, जिथे टॉस झाला कोशिंबे संघाने सर्वप्रथम डिसाईड केलं क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बरे संघाला पुन्हा बॅटिंग करण्याकरिता. नेक्स्ट मॅचमध्ये बरे संघ लढबडताना आपण पाहिलं होतं, पण शेवटच्या अंतिम क्षणी मॅचला बनवली होती खूप चांगल्या पद्धतीने. पण चालू असलेल्या मॅचकडे आपण वळतोय, जिथे पहिल्या षटकामध्ये 8 धावा फळकावरती बनवला गेला. टार्गेटचा जर विचार केला तर 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 18 मध्ये 30 धावा. प्रति षटकाच्या पाठीमागे 10-10च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती सध्या बनवायच्यात. सन्मान्य अक्षयजी भोईर आणि दीपजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल धावा फळकावरती आहेत 8 या आकड्यावरती. येणाऱ्या पुढचे 18 चेंडू आणि 18 मध्ये 30 धावा फळकावरती बनवाव्या लागतील. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आणि गोलंदाजीवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता कासपाडा संघाकडनं दीपेश विकेशला आणलं गेलंय. आय थिंक सो कॅप्टन देखील होते या संघाचे. विकेश षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये पाहतोय. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, लोवा फुल टॉस होता, शॉर्ट मिड ऑफला ड्राईव्ह केला बॉलला आणि त्यानंतर पुन्हा एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. डबल सिंगल्स चालू आहेत आणि ज्या गरजेच्या देखील आहेत. ज्यावेळेस लो स्कोरची मॅच तुम्ही खेळत असता त्यावेळेस प्रत्येक चेंडूवरती डबल सिंगलच्या इंटेन्शनने खेळणं एक चांगलं इंटेन्शन म्हणता येईल. कारण की जर अटॅक करायच्या भूमिकेमध्ये गेले तर कदाचित विकेट देखील पडू शकतो आणि हे ठाऊक आहे. मागच्या मॅचमध्ये अगदी बारकाईने पाहिलं होतं
टीम सोनटक्के संघाने किलो स्कोरची मॅच विकेट पडल्यावरती कुठे फसते ती. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला अगदी खेचून मारलाय मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे एक सिंगल धावे करिता आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील. एकने जाऊन पोहोचली गेली. टोटल धावा डबल फिगर मध्ये जाताना दिसत 10 आकड्यावरती धावा फळकावरती म्हणजे 28 धावांची अजून देखील गरज असेल. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि विकेश गोलंदाजी करत असताना ऋतिकचा विकेटलेस षटक राहिलं पण ऋतिकने चांगली गोलंदाजी केली होती. 8 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि अशा प्रकारचे तुम्ही ज्यावेळेस षटक हाताळले येणारे हा षटकामध्ये जेवढ्या कमीत कमी धावा द्याल तेवढा ॲव्हरेज वाढेल, रिक्वायर्ड रन रेट वाढेल समोरच्या संघाचा. आणि एकदा काय रिक्वायर्ड रन रेट वाढला का मॅचची परिस्थिती देखील बदलू शकते. कव्हर्सला बॉल होता आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग कदाचित अनसक्सेसफुल ठरू देखील शकले असते पण 2 धावा तिकडे कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्या जाऊन पोहोचल्या गेल्या 12 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती धावा 2 आल्या. 12 वरती धावसंख्या फळकावर. विकेटची गरज आहे सध्या टीम कासपाडा संघाला. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेर थोडासा दूर होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 13 आकड्यावर जाऊन पोहोचूया. एक्स्ट्राच्या स्वरूपामधल्या धावा आहेत त्या रोखाव्या लागतील. अतिरिक्त धावा हे रोखणं गरजेचं आहे. तेरा धावा फळकावरती आहेत. 38 सपाटला करताना आपण टीम जय बजरंग सोनटक्के संघाला इन ऍक्शन मैदानात लढताना पाहतोय. ऑफ समच्या बाहेर पुन्हा एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस देखील पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॅक 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 वाईड चेंडू हाताळले गेले आणि त्याच्याच मदतीने धावा फळकावरती 14 आकड्यावर जाऊन पोहोचतात. विकेश गोलंदाजीवरती पाहतोय षटक क्रमांक दुसरं घेऊन. पहिल्या 3 चेंडूवर ते कंट्रोलमध्ये दिसले पण येणारा 4था चेंडू हाताळण्यापूर्वी 2 वाईड चेंडू हाताळलेत. आता आतमध्ये आणलाय हवेमध्ये फक्त उंचीवरती आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि त्यानंतर कॅच अप सोडली गेली झेल. कदाचित एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू तिकडे पोहोचला होता त्याला झेल इझिली झाली असती पण शॉर्ट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जो होता त्याला ती झेल थोडी डिफिकल्ट होती पण कॉलिंग नव्हती कोणत्याच प्रकारची आणि त्याच्याचमुळे झेल सोडली गेली. आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि त्या 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती 16 आकड्यावर जाऊन पोहोचतात. दुसरं षटक चालू असताना स्टेप आउट केलंय. अपील पंचांकडे आहे आणि त्यानंतर पंचांचा इशारा. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला बसताना अतुलला माघारी परतावा लागेल. हा पहिला विकेट आला आता.
गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले नाही आणि फेकी खरेपर्यंत धावा फळकावरती 2च्या स्वरूपामध्ये बनवल्या गेल्यात आणि त्या 2 धावांच्या मदतीने षटक देखील जर बघितलं गेलं तर समाप्त होत आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना तर धावा फलकावरती बनवल्या गेल्या 37. 38 धावांचा संवाद होता आणि 38 धावांचा संवाद पार करताना पहिल्या 2 षटकामध्ये टीम जय बजरंग सोनटक्के संघाने धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या टोटल 18. सो विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. 12-20 इक्वेशन आपण आता मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान पॉवर हाऊस सचिन भोईर यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सचिन भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. यंदा या हंगामामध्ये सुरुवातीला खूप सारा स्ट्रगल सचिन भोईरचा आपण पाहिलाय, पण मागच्या काही स्पर्धेपासून आपण पाहतोय की ट्रॅकवरती आलेत. BC4 मध्ये तर खूप चांगलं प्रदर्शन त्यांचं राहिलं. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. जबरदस्त स्ट्रोक्स. गोलंदाज या षटक क्रमांक 30. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 19 आकड्यावरती. 19 धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय 3रं चालू असताना आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती राहुलला आणलं गेलंय आणि ज्यामध्ये पहिल्या बॉलवरती वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव आली. राहुल तयार. आता आतमध्ये चेंडूला आणला आणि तदनंतर सरळ पाठवलं जात आहे बॅकवर्ड बॉन्ड लाईनच्या बाहेर. वीरा शेलारच्या बॅटमध्ये येणारा हा धमाकेदार षटकार. अक्षर रिप्ले आपण ते चेक करतो टीव्ही स्क्रीन वरती. लेग समोरती ठेवलेला आणि तिकडनं आतमध्ये चेंडूला आणायचं होतं. शफल केले त्यामुळे अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि जसा बॅटला कनेक्शन पाहिलं होतं धमाकेदार फटका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतायत देखील जाऊन पोहोचला गेल्या 25 आकड्यावरती. विराज शेलार फार महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा. प्रमुख अटॅकिंग भूमिका साधताना आपण त्यांना अनेकदा पाहतोय. विशाल जाधव, जर त्या बाजूला चेंडू आला तर तुम्ही आता लक्ष द्या. सकाळच्या सत्रामध्ये तुमची उपस्थिती नव्हती पण आता तुम्ही आले, धन्यवाद आयोजन मंडळाकडनं. पण आता तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये उभं राहायचंय तिकडे. षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढला देखील. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेल्या 25 आकड्यावरती. पहिला चेंडूचा खेळ समाप्त झाला. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 25 धावात 38चा पाठलाग चालू आहे सध्या. 38 रनचेस चालू आहे सध्या मैदानामध्ये आणि अशा प्रकारचे फटके येत राहिले तर मॅच फार लवकर देखील संपू शकते. गोलंदाज या पुन्हा एकदा विराच्या बॅटमधनं आणखी एक धमाका पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा स्कोअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर हा जाणारा बॉल सीमारेषेच्या बाहेर पलीकडे 6 धावा. हो पुन्हा पुन्हा उडवलाय आणि लगातार 3रा षटकार पाहायला मिळालाय. आणि जसा 3रा षटकार आलाय 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते म्हणजेच योगेश भोईर वडापाव यांच्या माध्यमातून
लगातार 3 विकेट घ्या, या 3 षटकार जोडा, या 3 विकेट आणि 3 षटकारासाठी पारितोषिक आहे योगेश भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आणि लगातार 3 जोडले गेले. फार मोठं नाव आहे योगेश भोईर. आणखी मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये 24 आवर्स चालणारं प्रमुख अन्न म्हणूनच आपण उल्लेख करू वडापाव. आणि जो शेलार नगरीमध्ये मागच्या कितीक वर्षांपासून ज्या वडापावाचा नाव संपूर्ण भिवंडी ठाण्यामध्ये तो योगेश वडापाव, त्याचे प्रोप्रायटर योगेश भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार, या 3 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. आजच्या दिवसामध्ये आपण 3 विकेट देखील पाहिल्यात आणि 3 षटकार देखील हे दुसऱ्यांदा पाहतोय. आरसीसी वाल्यांचा लेफ्टी ज्यांनी मारले आणि विवेक भोईर. आणि 3 षटकारांच्या मदतीने धावा देखील 37 विजयासाठी एका धावेची गरज असेल. रिव्हर्स स्वीप करायचं होतं. ऑन साइडला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मॅच होती फिनिश. हॅलो बघा, लगेचच योगेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये लगेच आपल्यापर्यंत जमा झाले. फास्ट काम आहे. जसे ग्राहकांना वडापाव लगेचच येतात ना, तसे पारितोषिकाचे पैसे देखील लगेचच पोहोचवतात. थँक्यू सो मच योगेशजी भोईर. लगेच आपण जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देत आहोत. विराजला इन्व्हाइट करूयात आमच्या व्यासपीठावरती. या आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि ॲज वेल ॲज हे आपलं कॅश प्राईज जे 500 रुपयाचं आलं ते देखील देऊयात.